Next point is fluids in motion. The branch of physics which deals with the study of properties of fluids in motion is called hydrodynamics. फिजिक्सची एक अशी शाखा आहे की ज्याच्यामध्ये फ्लुइड जे आहे हे फ्लुइड मोशन मध्ये असेल त्यावेळी त्याच्या प्रॉपर्टीचा जो अभ्यास करतो आपण त्याला आपण हायड्रोडायनामिक्स असं म्हणतो. Consider a pipe whose direction and cross sectional area change arbitrarily and ideal fluid to flow through the pipe. ही varying cross section ची पाईप आहे, याच्यामधून फ्लुइड फ्लो होत आहे. Now consider some points, important points about this. First one, steady flow. Pressure or velocity of the fluid at a given point is constant over a time. एका पर्टिक्युलर पॉइंटचे जे प्रेशर आणि व्हेलॉसिटी आहेत हे कॉन्स्टंट असतात. दिस इज नोन एज स्टेडी फ्लो. फ्लो लाईन, इट इज द पाथ ऑफ एन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड. मुव्हिंग फ्लुइड मध्ये हे जे पार्टिकल्स आहेत, पार्टिकल्स कोणत्या कोणत्या पोझिशन पासून मूव्ह झाले आहेत, ही जर लाईन जोडली आपण तर दिस लाईन इज नोन एज फ्लो लाईन. Next one is streamline. It is a curve whose tangent at any point in the flow is in the direction of the velocity of the flow at that point. हे जे कर्व आहेत, ह्या कर्व जे आहे, ह्या कर्वला आपण जर टँजंट काढली, ती टँजंट त्या ठिकाणची त्या पॉइंटची व्हेलॉसिटी डायरेक्शन दाखवते, त्यालाच म्हणायचं स्ट्रीमलाईन. ह्या डायग्राममध्ये साईडच्या स्ट्रीमलाईन दाखवलेल्या आहेत. फ्लो ट्यूब. इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स बाउंड बाय अन इमॅजिनरी वॉल. ह्या इमॅजिनरी ह्या लाईन्स ज्या आहेत, ह्या लाईन्स एकत्र बंडल केलेलं आहे, ह्यालाच म्हणायचं फ्लो ट्यूब. साईडच्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे फ्लो ट्यूब. लॅमिनार फ्लो और स्ट्रीमलाइन फ्लो. इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजस्टंट लेयर्स ऑफ अ फ्लुइड मूव्ह स्मूथली ओव्हर इच अदर. ह्या लॅमिनार फ्लोमध्ये हे ज्या लाईन्स आहेत, फ्लुइड लाईन्स, ह्या लाईन्स एकमेकाला समांतर असतात, स्मूथली मूव्ह होतात, त्याला म्हणायचं लॅमिनार फ्लो और स्ट्रीमलाइन फ्लो. या दोन्ही डायग्राममध्ये आपण ह्या ज्या लाईन्स दाखवल्या ह्या एकमेकाला समांतर आहेत. याचं एक्झाम्पल जे आहे, अ स्टेडी फ्लो ऑफ रिव्हर कॅन बी अज्युम्ड टू बी अ लॅमिनार फ्लो. संत गतीनं वाहणारी जी नदी आहे त्यामध्ये जे पाणी वाहतं ते जे फ्लुइड फ्लो होतं ते या स्ट्रीमलाइन लॅमिनार और स्ट्रीमलाइन फ्लोचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट वन, ट्युबुलंट फ्लो. इट इज अ फ्लो ॲट अ व्हेरी हाय फ्लो रेट सो दॅट देर इज नो स्टेडी फ्लो. याच्यामध्ये जास्त स्पीडनं, व्हेरी हाय स्पीडनं हा फ्लुइड फ्लो होतं, त्यामुळं हे जे लेयर्स आहेत हे लेयर्स एकमेकाला समांतर नसतात, स्टेडी नसतात, ह्यामध्ये असे विखुरलेले लेयर्स एकमेकाला असे मूव्ह होत असतात. ह्या साईडच्या डायग्राममध्ये दाखवलेले ट्युबुलंट फ्लोमध्ये. तर याचं एक्झाम्पल जे आहे, फ्लुडेड रिव्हर फ्लो और अ टॅप रनिंग व्हेरी फास्ट इज अ ट्युबुलंट फ्लो. म्हणजे पूर आल्यानंतर जे पाणी वाहतं नदीमधील किंवा नळामधून जे पाणी बाहेर पडतं, हे जे फ्लो आहेत हे फ्लो ट्युबुलंट असतात, कारण ह्याच्यामध्ये व्हेलॉसिटी जे आहे व्हेलॉसिटी व्हेरी हाय असते, म्हणून हे ट्युबुलंट फ्लो आहेत. नाउ स्ट्रीमलाइन फ्लो अँड ट्युबुलंट फ्लो डिफरन्सेस. आता आपण ह्या दोन्हीमध्ये असणारे जे डिफरन्स आहेत, डिफरन्स पाहणार आहोत. फर्स्ट डिफरन्स, इन स्ट्रीमलाइन फ्लो द स्मूथ फ्लो ऑफ अ फ्लुइड विथ व्हेलॉसिटी स्मॉलर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर ह्यामध्ये व्हेलॉसिटी जी आहे ही स्मॉलर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी, एक ठराविक व्हेलॉसिटी आहे, त्या ठराविक क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी व्हेलॉसिटी असते यामध्ये. ट्युबुलंट फ्लो, द इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड व्हेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस बियॉन्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर ह्यामध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हेलॉसिटीनं हे फ्लुइड फ्लो होत असतं. सेकंड पॉईंट, इन अ स्ट्रीमलाइन फ्लो व्हेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड ॲट गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. एका पर्टिक्युलर पॉईंटची आपण जर व्हेलॉसिटी विचारात घेतली तर ती स्ट्रीमलाइनमध्ये ऑलवेज कॉन्स्टंट असते. ट्युबुलंटमध्ये, इन अ ट्युबुलंट फ्लो द व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट एनी पॉईंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटची व्हेलॉसिटी आपण जर विचारात घेतली तर ती कॉन्स्टंट नसते. थर्ड पॉईंट, स्ट्रीमलाइन फ्लो, टू स्ट्रीमलाइन कॅन नेव्हर इंटरसेक्ट, दे आर ऑलवेज पॅरलल. दोन स्ट्रीमलाइन आपण जर इमॅजिन केल्या तर त्या स्ट्रीमलाइन नेहमी एकमेकाला समांतर असतात, कधीही इंटरसेक्ट होत नाहीत. अँड ट्युबुलंट फ्लोमध्ये, इन अ ट्युबुलंट फ्लो ॲट सम पॉईंट द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्स राईज टू एडीज. म्हणजे असे एक समान असे सगळे जे ट्यूब लाईन्स आहेत, फ्लो लाईन्स ह्या नसतात एक समान, कशा पण अशा विखुरलेल्या ह्या लाईन्स ह्यामध्ये मूव्ह होत असतात. फोर्थ पॉईंट, स्ट्रीमलाइन फ्लो ओव्हर अ प्लेन surface can be assumed to be divided into number of plane layers in a flow of liquid through a pipe of uniform cross section area
all the streamlines will be parallel to the axis of the tube. आपण स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये हे जे लेयर्स आहेत हे लेयर्स आपण एकमेकाला पॅरलल घेतो आणि द सेंटर जे आहे हे सेंटरचे जे आहे ॲक्सिस त्याला ते सगळे लेयर्स एकमेकाला पॅरलल असतात. इन ट्युबुलंट फ्लो अ फ्लो ट्यूब लुजेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल्स मूव्ह इन रँडम डायरेक्शन. म्हणजे एक समान डायरेक्शन हे पार्टिकल्स मूव्ह होत नाहीत, रँडम डायरेक्शन मध्ये ह्या पार्टिकल ह्यामध्ये मूव्ह होतात. ट्युबुलंट फ्लो मध्ये these are the differences between streamline flow and turbulent flow. Next one is critical velocity and Reynolds number. Scientist Reynolds invented this technique to differentiate this streamline flow and turbulent flow. In this case, the flow of fluid, whether streamline or turbulent, is differentiated on the basis of velocity of the flow. This streamline or turbulent flow is differentiated on the basis of velocity of flow, and this velocity of flow is if this velocity beyond which a streamline flow becomes turbulent is called critical velocity. This is the particle velocity. If this velocity is less than this particular velocity, that is critical velocity, then flow will be streamline, and if this velocity is greater than this critical velocity, the flow will be turbulent flow. Then to calculate this critical velocity, this formula is according to Osborne-Reynolds. Critical velocity formula is Vc equal to Rn eta upon rho into d, where again rearranging terms Rn equal to Vc rho d upon eta, where Vc is critical velocity of the fluid, Rn Reynolds number, eta coefficient of viscosity, rho density of fluid, d diameter of tube. Then putting these values, if you calculate Rn, and from this Rn we can differentiate the flow whether this streamline or turbulent. Now these conditions are, first condition is if this Rn is equal to less than 1000, the flow of the fluid is streamline. If this Rn is equal to greater than Rn is greater than 2000, then flow of fluid is turbulent. If this Rn is in between 1000 and 2000, the flow of fluid becomes unsteady. Whether this is not either streamline or turbulent, these are the conditions to identify whether this flow is turbulent or streamline. या क्रिटिकल आणि वेलॉसिटी मध्ये रेनॉल्ड्स सायंटिस्टनी एक कंडिशन डिसाइड केली आहे की त्या कंडिशनवरून त्यांनी हा जे फ्लो आहे हा फ्लो स्ट्रीमलाइन असतो काय ट्युबुलंट असतो हे आयडेंटिफाय करण्यासाठी त्यांनी एक वेलॉसिटी फाइंड आउट केलं आहे. त्या फाइंड आउट वेलॉसिटीवरून एक Rn रेनॉल्ड्स नंबर कॅल्क्युलेट केलेला आहे. हा रेनॉल्ड्स नंबर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे Rn इक्वल टू Vc रो d बाय eta, आणि यावरून त्या फ्लोची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर Rn ची ही व्हॅल्यू जर लेस दॅन 1000 असेल तर स्ट्रीमलाइन फ्लो असतो, ग्रेटर दॅन 2000 असेल तर ट्युबुलंट फ्लो असतो, आणि इन बिटवीन 1000 अँड 2000 असेल तर तो फ्लो अनस्टेडी असतो. हे रेनॉल्ड्स नंबरचं कंडिशन्स आहेत. Next point is viscosity. Now observe this video. In this case, this boat is moving in forward direction. As this boat moves in forward direction, these layers of liquid or fluid experience backward direction force, and this backward direction force is viscous drag. Now observe this diagram. In this case, these parallel lines are shown by different layers. These parallel lines indicates different layers of liquid. If you compare this layer speed, then topmost layer is moving with faster speed as compared to downward layer. Hence, these layers are moving with different speeds because of opposite direction, backward direction force acting on these layers, that is called viscous drag. Hence, velocity is different for different layer. As we move from bottom to top, velocity increases. Highest velocity for topmost layer and lowest velocity for bottom layer. Now consider this. What is viscosity? Viscosity is that property of fluid by virtue of which the relative motion between different layers of the fluid experience a drag force. हे जे वेगवेगळे लेयर्स आहेत हे लेयर्स काय करतात, ड्रॅग फोर्स एक्सपिरियन्स करतात. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज विस्कॉसिटी. दिस फोर्स इज कॉल्ड विस्कस ड्रॅग. ह्या फोर्सला विस्कस ड्रॅग असं म्हणतात. In liquids, the viscous drag is due to short range molecular cohesive force, and in a gas. म्हणजे हा जे फोर्स आहे हा फोर्स कशामुळे असतो तर कोहेसिव्ह फोर्स जे आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू सेम टाइप ऑफ मॉलिक्युल्स. सर्व मॉलिक्युल्स एकाच प्रकारचे असतात त्यामुळे ते अट्रॅक्ट होतात आणि याच्यामुळे हा विस्कस ड्रॅग फोर्स
क्रिएट होतो, जनरेट होतो. इन बोथ लिक्विड्स अँड गॅसेस द विस्कस ड्रॅग इज प्रोपोर्शनल टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जेवढी जास्त असेल तेवढा विस्कस फोर्स हा जास्त असतो, विस्कस ड्रॅग हा जास्त असतो. इन turbulent flow the viscous drag increases rapidly and is not proportional to relative velocity. म्हणजे ज्यावेळी विस्कस ही वेलॉसिटी ट्युब्युलंट फ्लो मध्ये जास्त असते त्यावेळी हा विस्कस ड्रॅग जे आहे हा नॉट प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी, वेलॉसिटी डिपेंड नसतो. Then what is velocity gradient? Velocity gradient is the rate of change of velocity with distance dx measured from stationary layer is called velocity gradient. The rate of change of velocity with distance म्हणजे प्रत्येक दोन लेअर मधली जी चेंज इन वेलॉसिटी आहे त्या दोन्ही लेअर मधला चेंज इन डिस्टन्स आहे ह्यांचा रेट म्हणजेच काय वेलॉसिटी ग्रेडियंट असतो. या वरच्या डायग्राम मध्ये चेंज इन वेलॉसिटी दाखवलेली dv, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी dv, and final distance minus initial distance, that is change in distance dx. This is called as velocity gradient. Next point is coefficient of viscosity. According to Newton's law of viscosity, for streamline flow, viscous force F acting on any layer is directly proportional to area of layer and velocity gradient. According to Newton's law of gravitation, this viscous force is depends upon only area and velocity gradient. Now this viscous force directly proportional to area and velocity gradient, that is A and dv into dv by dx. Now this is proportional. To equate this proportionality, take constant eta. Now equation becomes F equal to eta A dv by dx, where eta is constant called coefficient of viscosity of liquid. Then rearranging terms, eta equal to F upon A into bracket dv by dx, bracket complete. Then the coefficient of viscosity can be defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. म्हणजे coefficient of viscosity जे हा per unit area and per unit velocity gradient हा coefficient of viscosity आहे. आणि coefficient of viscosity याचा SI युनिट आहे न्यूटन सेकंड per meter square. This is the SI unit of viscosity. Next point is Stokes law. Now observe this diagram and video. Then here in this case spherical object is moving through a viscous medium, and if this object moves through this viscous medium then viscous force is acting on this object. Now this viscous force, according to Stokes law, the law states that the viscous force Fv acting on a small sphere falling through a viscous medium is directly proportional to radius of the sphere small r, its velocity small v through the fluid, and the coefficient of viscosity eta of the fluid. म्हणजे या स्पेरिकल ऑब्जेक्ट वरती जे ऍक्ट होणारा विस्कस फोर्स आहे हा त्याच्या रेडियस वरती, त्याच्या व्हेलॉसिटी वरती, आणखीन कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी याच्यावरती डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आपण इक्वेशन मध्ये लिहिलं F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू eta r v. Then equating this to taking coefficient constant of proportionality, that is k, then putting value of this k equal to 6 pi, then Fv equal to 6 pi eta rv. This proportionality constant is 6 pi. Then this is the expression for viscous force acting on spherical object moving through the viscous medium. Viscous medium मध्ये जे spherical object मूव होतो त्यावेळी त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स त्याचं इक्वेशन आहे. Next point is terminal velocity. Now observe this video. In this case this ball is falling from height. As this ball moves, velocity increases. As this velocity increases, the air resistance force, that is viscous drag, also increases. Now as this viscous drag, that is air resistance force, becomes gravity, after that velocity of this ball remains constant, and that velocity is known as terminal velocity. Now observe this diagram. In this case, consider a spherical object falling through a viscous fluid. Forces experienced by it during its downward motion are. या डायग्राम मध्ये हा ऑब्जेक्ट खाली ऑब्जेक्ट फॉलिंग आहे, त्यानंतर त्यावरती जे ऍक्ट होणारे फोर्सेस आहेत हे फोर्सेस, फर्स्ट आहे विस्कस फोर्स Fv डायरेक्टेड अपवर्ड्स, इट्स मॅग्निट्यूड गोज ऑन इंक्रीजिंग विथ इंक्रीज इन इट्स वेलॉसिटी. हा विस्कस फोर्स आहे Fv, हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये, जसं हा ऑब्जेक्टचं स्पीड वाढत जाईल
सह हा विस्कस फोर्स वाढत जातो, व्हेलॉसिटी वाढत जाते याची. ग्रॅव्हिटेशनल फोर्स और इट्स वेट Fg डायरेक्टेड डाउनवर्ड. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे हा डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, याची Fg व्हॅल्यू आहे. थर्ड, बियॉन्ड फोर्स और अपथ्रस्ट Fu डायरेक्टेड अपवर्ड्स. याच्यावरती ऍक्ट होणार अपथ्रस्ट जे आहे Fu हे पण अपवर्ड डायरेक्शन मध्ये असतं. Let the radius of the sphere be smaller, its mass small m and density rho. हा जे फॉलिंग स्पियर आहे, ह्या स्पियरचे रेडियस स्मॉलर आहे, मास स्मॉल m आहे, डेन्सिटी रो आहे. Let the density of the medium be sigma and its coefficient of viscosity is eta. हे जे काही मीडियम आहे, सराउंडिंग मीडियम ज्याच्यामधून हा ऑब्जेक्ट फॉलिंग आहे, त्या मीडियमची डेन्सिटी सिग्मा आहे आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इटा आहे. When the sphere attains the terminal velocity, ज्यावेळी हा स्पियर टर्मिनल वेलोसिटी अटेन करतो त्यावेळी कंडिशन आहे total downward force must be equal to total upward force. The weight of sphere mg equal to viscous force plus beyond due to the medium. म्हणजे याचं वेट जे आहे हे वेट डाउनवर्ड डायरेक्शनचा फोर्स आहे, विस्कस फोर्स आणि बियॉन्ड फोर्स हे दोन्ही अपवर्ड डायरेक्शनचे फोर्स आहेत. हे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे पुटिंग व्हॅल्यूज हे जे वेट आहे हे वेट मास इंटू ग्रॅव्हिटी, मास जे आहे मास व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी हे व्हॅल्यू पुट करून आलेलं आहे 4/3 पाय आर क्यूब रो जी. आणि विस्कस फोर्स जे हा डायरेक्ट 6 पाय इटा आर व्ही आहे. आणि बियॉन्ड फोर्स हा अगेन मास इंटू ग्रॅव्हिटी आहे, ते मास इंटू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम आहे 4/3 पाय आर क्यूब, डेन्सिटी सिग्मा आहे मीडियमची, ग्रॅव्हिटी जी आहे. देन रिअरेंजिंग टर्म्स 6 पाय इटा आर व्ही इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब रो जी मायनस 4/3 पाय आर क्यूब रो सिग्मा जी. देन again taking common and solving, rearranging terms 6 pi eta rv equal to 4/3 pi r cube g rho minus sigma. Again rearranging terms v equal to 4/3 pi r cube g into bracket rho minus sigma bracket complete into 1/6 pi eta r. Again rearranging 2/9 r square z into bracket rho minus sigma bracket complete upon eta. This is the expression for the terminal velocity of the sphere. म्हणजे टर्मिनल वेलोसिटी जेव्हा अटेन करतो ती टर्मिनल वेलोसिटी कॅल्क्युलेशन करायचं हे इक्वेशन आहे. फ्रॉम इक्वेशन वी कॅन ऑल्सो राईट, ह्या वरच्या इक्वेशन मध्ये आपण रिअरेंज टर्म्स करून इटा इक्वल टू 2/9 r square into bracket rho minus sigma bracket complete into z upon v. The above equation gives coefficient of viscosity of the fluid. याच्यावरून आपण त्या फ्लुइडची कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी काढू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी. ऑब्झर्व दिस व्हिडिओ. इन दिस व्हिडिओ दिस फ्लुइड इज फ्लोइंग थ्रू दिस पाइप. नाउ as this area of this fluid pipe decreases, these particles move faster. As area is large, these particles move slower. Means if area is large, speed is less. Area is less, speed is large. पाईपचा ज्यावेळी एरिया कमी झालेला आहे त्यावेळी हे पार्टिकल्स फास्ट मूव्ह होतात आणि ज्यावेळी एरिया जास्त आहे त्यावेळी पार्टिकल्स इथं स्लो मूव्ह होतात. हे आपण इथं मीटर जे आहे स्पीड मीटर हा आणखीन प्रेशर जे आहे हे पण दाखवलेलं आहे इथं. इथं बघा हे स्पीड 6.4 दाखवत आहे इथं या कमी डायमीटरमध्ये. आणि ज्यावेळी हे इकडं जास्त डायमीटरमध्ये आपण हे मीटर स्पीड मीटर मूव्ह करतो त्यावेळी इथं स्पीड इथं कमी आहे बघा 2.1 1.6 स्पीड दाखवत आहे. आणि एरिया जास्त आहे इथं एरिया कमी असल्यामुळे 6.4 स्पीड दाखवत आहे. नाउ consider a steady flow of an incompressible fluid and v1 v2 be the velocities of the fluid at section A and B respectively and a1 is greater than a2. ह्या डायग्राम मध्ये A आणि B ह्या दोन वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. त्यामध्ये एरिया a1 हा जास्त आहे, a2 हा एरिया कमी आहे आणि दोन्ही ह्या ज्या पॉइंट्सना फ्लुइड जे फ्लो होतं त्या फ्लुइडची वेलोसिटी v1 आणि v2 आहे. Because the fluid is incompressible, the particles move faster through the narrow section and slow down while moving through wider section. जास्त क्रॉस सेक्शन एरिया असेल त्यावेळी पार्टिकल्स हे स्लो मूव्ह होतात, कमी क्रॉस सेक्शन एरिया असेल त्यावेळी पार्टिकल्स हे फास्ट मूव्ह होतात. The mass of the fluid entering the tube through the cross section at point A is, म्हणजे A क्रॉस सेक्शन जे आहे A क्रॉस सेक्शनला जे मास ह्यामध्ये एंटर होतं ते मास जे आहे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मास
डेन्सिटी एज इट इज, व्हॉल्यूम जे आहे एरिया इंटू लेंथ. Okay, again density as it is, area is A1, length is velocity into time, and this is the mass of fluid entering. Similarly, the mass of the fluid entering the tube through the cross section at B. B ला जे काय क्रॉस सेक्शन आहे, ह्या क्रॉस सेक्शन मधून किती फ्लुइड मास एंट्री होतं ते सिमिलरली फ्रॉम अबव इक्वेशन रो A2 V2 delta T. Therefore, the mass of the fluid section EFGH equal to mass of fluid section PQRS. म्हणजेच A मधून जेवढं मास एंट्री झाले तेवढंच ह्या बी मधून मास आउटगोइंग होतं. म्हणून दोन्ही मासेस आपण इक्वेट केले. रो A1 V1 डेल्टा टी इक्वल टू रो A2 V2 डेल्टा टी. रो 1 डेल्टा टी कॅन्सल झालं. देन A1 V1 इक्वल टू A2 V2 और AV इक्वल टू dV by dt. दिस इज वॉल्यूम फ्लक्स. अगेन रो इंटू dV by dt इक्वल टू dm by dt, that is mass flux. AV equal to constant, that is A1 V1 equal to A2 V2 or AV is equal to constant. Equation is called equation of continuity in fluid dynamics. AV is equal to constant हे equation of continuity आहे. त्यामध्ये एरिया जे आहे A V हा velocity आहे, म्हणजे एरिया वाढले की velocity कमी होते आणि velocity वाढले की एरिया कमी होतो. But AV is equal to constant. Next point is Bernoulli equation. In this Bernoulli equation, consider an element of fluid that lies between cross section P and R. ही व्हॅरिंग क्रॉस सेक्शनची ट्यूब आहे, यामधून फ्लुइड फ्लो होत आहे आणि याची दोन्ही एंड जे आहेत हे वेगवेगळ्या हाईटला आहेत. V1 and V2 बी द स्पीड ऑफ फ्लुइड ॲट P and R रिस्पेक्टिव्हली. V1 हे P पॉईंटचं स्पीड आहे, V2 हे R पॉईंटचं स्पीड आहे. P आणि R हे पॉईंट आपण दोन वेगवेगळ्या पोझिशनला कन्सिडर केले आहेत ह्या ट्यूबमध्ये. A1 and A2 बी द एरिया ऑफ द फ्लुइड ॲट P and R. A1 is the area of P point, A2 is the area at R point. P1 and P2 be the pressure at P and R. P चं प्रेशर आहे, P पॉइंटचं P1 आहे, R पॉइंटचं प्रेशर आहे P2. D1 and D2 be the distances traveled at P and R during time interval delta t. Delta t टाइम मध्ये P पॉइंटला जे फ्लुइडनं डिस्टन्स ट्रॅव्हल केले ते D1 आहे. सेम डेल्टा टी टाइम मध्ये R पॉइंटला जे फ्लुइड आहे त्यानं जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे ते D2 आहे. P1 A1 and P2 A2 be the force acting at P and R. P पॉइंट्स आणि R पॉइंटचं फोर्सेस जे आहेत P1 A1 and P2 A2. The net change in the kinetic energy delta K during time interval delta T is. डेल्टा टी टाइम मध्ये जे फ्लुइड फ्लो झालेले आहे, डिस्टन्स D1 at first position, distance D2 at second position, then kinetic energy at second position and kinetic energy at first position, taking difference, that is second position kinetic energy minus first position kinetic energy, that is kinetic energy at R minus kinetic energy at P, that is change in kinetic energy. This change in kinetic energy, here kinetic energy formula is half into mass into velocity square, but mass is here volume into density, again volume is area into distance, hence formula is half into density into area into distance into velocity square, that is half into rho into A2 D2 V2 square for second position, that is at R, minus half into rho into A1 D1 V1 square, that is first position, that is P position. Solving this, you will get final expression half into rho dV into bracket V2 square minus V1 square. Similarly, the change in the gravitational potential energy delta P during time interval delta T, again during time interval delta T, distance traveled by fluid at first position D1 and second position D2, then change in potential energy. Potential energy formula is mass into gravity into height. Now mass is volume into density, gravity is G and height H2. Hence density change in volume, gravity, height minus density change in volume, gravity, height at first position, that is rho dV Z H2 minus rho dV G H1. Solving this, rho dV Z into bracket H2 minus H1, this is change in potential energy. Rho is density of fluid, dV change in volume, G gravity, H2 height at second position, H1 height at first position. Putting values of kinetic energy and potential energy in equation, this work done is equal to change in energy, and energy here kinetic plus potential. Hence work done is here force into displacement, but force is pressure into area and area into length is volume. Hence work done is pressure into volume is work done. Hence putting value of this pressure at first and second position and volume dV is
work done equal to P1 minus P2 into dV, again equal to putting value of Ke half into rho dV in bracket V2 square minus V1 square bracket complete, and potential energy rho into dV Z in bracket H2 minus H1 bracket complete, rearranging terms, that is cancelling dV, P1 minus P2 equal to half rho V2 square minus V1 square plus rho Z into bracket H2 minus H1 bracket complete. This is the Bernoulli equation. It states that the work done per unit volume of the liquid of the fluid by the surrounding fluid is equal to sum of changes in kinetic energy and potential energy per unit volume that occurs during the flow. म्हणजे हे बर्नौली इक्वेशन आहे. हे बर्नौली इक्वेशन वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम हे सम ऑफ कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इतकं येतं. हे आहे वर्क डन. अगेन दिस इक्वेशन वी कॅन राईट in another form, that is P1 plus half rho V1 square plus rho ZH1 equal to P2 plus half rho V2 square plus rho GH2. above जी इक्वेशन आहे, या इक्वेशन मध्ये टर्म्स रिअरेंज केलेत. वन पोझिशनच्या टर्म्स सगळ्या एका साईडला आणले आहेत. सेकंड पोझिशनच्या, दॅट इज आर पोझिशनच्या टर्म्स सगळ्या एका साईडला आणलेल्या आहेत. दॅट इज P plus half rho V square plus rho GH equal to constant. This is another form of Bernoulli's equation. Next, applications of Bernoulli's equation. First application is speed of efflux. Now efflux means, the word efflux means fluid outflow. म्हणजे बाहेरच्या दिशेमध्ये जे काही फ्लुइड फ्लो होतं त्याला इफ्लक्स असं म्हणतात. नाउ कन्सिडर अ लिक्विड फिल इन अ टँक. ह्या टँक मध्ये हे लिक्विड फिल केलेलं आहे. डेन्सिटी रो इज द डेन्सिटी ऑफ दिस लिक्विड. A1 एरिया क्रॉस सेक्शनल, A2 ओरिफाइस ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे छोटा इथं जे छोटं होल आहे तिथलं एरिया A2 आहे आणि लार्ज क्रॉस सेक्शनचा एरिया A1 आहे. A2 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन A1. V1 V2 बी द स्पीड ऑफ लिक्विड ॲट A1 आणि A2 रिस्पेक्टिव्हली. A1 आणि A2 जे आहेत ह्या एरियाच्या ठिकाणचे स्पीड जे आहे ते V1 आणि V2 आहेत. P0 atmospheric pressure, H height of the free surface above the orifice is. Using Bernoulli equation and putting values of velocity V1 V2, we will get this expression V1 equal to A2 by A1 into V2. Using this equation of continuity, that is A1 V1 equal to A2 V2, and putting values, we will get this equation. Rearranging terms, then final expression will be 2GH equal to in bracket 1 minus A2 by A1 whole square into V2 square. If A2 is very larger than A1, neglecting this, then final expression will be V2 equal to under root 2GH. म्हणजे सेकंड पोझिशन जे आहे, सेकंड पोझिशन पासून बाहेर पडणारी वेलॉसिटी जी आहे ही वेलॉसिटी अंडर रूट 2GH. G is the gravity, H is the height. Means as height is large, this velocity is large. This is speed of efflux. Next application of Bernoulli's theorem is Venturi tube. Venturi tube is used to measure the speed of flow of fluid in tube. ट्यूब मधला फ्लुइडचा फ्लो जे आहे याचा स्पीड मेजर करण्यासाठी Venturi ट्यूब वापरतात. It has constriction in the tube. As the fluid passes through the constriction, its speed increases and pressure decreases. ह्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे कंस्ट्रिक्शन, जिथं कंस्ट्रिक्शन म्हणजेच काय, इथला एरिया कमी असतो क्रॉस सेक्शनल एरिया, तिथं फ्लुइड जे आहे फास्ट स्पीडनं मूव्ह होतं आणि तिथलं प्रेशर कमी होतं. जिथं जास्त एरिया आहे क्रॉस सेक्शनल एरिया तिथं स्पीड कमी असतं आणि प्रेशर जास्त असतं. The fluid of density rho flows through the Venturi tube. The area of cross section is A1 at wider part and A2 at constriction. Let the speed of fluid A1 and A2 and the pressures P1 and P2 respectively. ह्या डायग्राम मध्ये फर्स्ट पोझिशन जे आहे, ह्या फर्स्ट पोझिशनचा क्रॉस सेक्शन एरिया A1 आहे. जिथं ह्या पाईपला लार्ज क्रॉस सेक्शन आहे तिथलं एरिया A1 आहे, वेलॉसिटी V1 आहे, प्रेशर P1 आहे. जिथं कंस्ट्रिक्शन आहे म्हणजे एरिया जिथं कमी आहे तो एरिया A2 आहे, प्रेशर तिथलं P2 आहे आणि वेलॉसिटी V2 आहे. Using Bernoulli's equation and putting values of pressure, volume and height is same at both points, that is constriction and this large cross section, both side height same आहे. त्यामुळं प्रेशर आणि वेलॉसिटी जे आहे त्यांची व्हॅल्यू पुट केली. प्रेशर ॲट फर्स्ट पोझिशन P1, वेलॉसिटी ॲट फर्स्ट पोझिशन V1,
then equation becomes P1 plus half rho V1 square equal to P2 plus half rho V2 square. height same असल्यामुळे ते cancel झालेलं आहे. Then again rearranging terms, equation becomes P1 minus P2 equal to half into rho into bracket V2 square minus V1 square bracket complete. Then final expression is P1 minus P2 equal to rho GH. Then again rearranging terms, 2GH equal to V2 square minus V1 square. From the equation of continuity, A1 V1 equal to A2 V2, substituting value of V1 in terms of V2 or vice versa, the rate of flow of liquid passing through the cross section can be calculated. इथे व्हॅल्यू पुट करून आपण रेट ऑफ फ्लो जे हा आपण इथं कॅल्क्युलेशन करू शकतो. दिस इज ऍप्लिकेशन ऑफ बर्नौलीज थेरम इन वेंचुरी ट्यूब. Next application of Bernoulli's theorem is lifting up of an aeroplane. Now, while this aeroplane lift, when an aeroplane runs, the air above the wing move faster than that below the wing. एअरचं जे एरोप्लेन जे आहे, एरोप्लेनचं जे साईडचं विंग जे आहे, विंगचा शेप असतो बिलो साईडला अप्रॉक्सिमेटली स्ट्रेट असतं, अबव साईडला हे कर्व असतं. अकॉर्डिंग टू बर्नौलीज प्रिन्सिपल, द प्रेशर अबव द विंग डिक्रीजेस अँड दॅट बिलो द विंग इन्क्रीजेस. अबवची एअर जे आहे, अबवची एअर फास्टर जाते बिलोच्या एअरपेक्षा. अकॉर्डिंग टू बर्नौलीज थेरम, एअर फास्ट मूव्ह झाले तिथलं प्रेशर कमी होतं, त्यामुळे प्रेशर डिफरन्स तयार होतो. ड्यू टू दिस प्रेशर डिफरन्स अँड अपवर्ड फोर्स कॉल्ड द डायनामिक लिफ्ट ऍक्ट्स ऑन द बॉटम ऑफ द विंग ऑफ एरोप्लेन. ह्याच्यामुळं ह्या एरोप्लेनला काय होते, डायनामिक लिफ्ट मिळते आणि हे एरोप्लेन जे आहे, एरोप्लेनला अपसाईडला फोर्स एक्सपिरियन्स होतो. व्हेन दिस फोर्स बिकम्स ग्रेटर दॅन द वेट ऑफ द एरोप्लेन टेक्स ऑफ. ज्यावेळी हा अपसाईडला पुलिंग फोर्स जे आहे, म्हणजे अपसाईडला पुशिंग फोर्स जे एरोप्लेनला जो डाऊन साईड डायरेक्शनला ऍक्ट होतो, त्याच्यामुळं एरोप्लेन अपला लिफ्ट होतं. कारण हा डाऊनचा फोर्स जे आहे, म्हणजे त्याची डायरेक्शन अपवर्ड असते, हा फोर्स जास्त होतो, त्यामुळं एरोप्लेनला टेक ऑफ मिळतं. नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ बर्नौलीज थेरम इज वर्किंग ऑफ एन atomizer. Consider these examples. The action of the carburetor of an automobile engine, paint gun, scent spray, insect spray is based on the Bernoulli's theorem. या सर्वांमध्ये Bernoulli's theorem वापरतात. In all these, a tube is dipped in a liquid. याच्या सर्वांमध्ये काय असते, एक व्हर्टिकल ट्यूब असते लिक्विड मध्ये डीप केलेली. Air is blown at high speed over the tip of this tube with the help of piston in cylinder. सिलेंडरचा हा जे पिस्टन आहे, ह्या पिस्टन मधून काय करते, व्हेरी हाय स्पीडनं एअर अशी ब्लो करतात, म्हणजे एअर मूव्ह होते ह्या टॉप सरफेस ऑफ द टिप ऑफ दिस ट्यूब. ही जी व्हर्टिकल ट्यूब आहे, ह्या व्हर्टिकल ट्यूबच्या टॉप सरफेसला काय होते, हाय स्पीडनं एअर ब्लो होते. दिस हाय स्पीड एअर क्रिएट्स लो प्रेशर ओव्हर द ट्यूब, ड्यू टू विच द लिक्विड राइज इन इट अँड इज देन ब्लोन ऑफ इन व्हेरी स्मॉल ड्रॉपलेट्स विथ एक्सपेल्ड एअर. म्हणजे ही टॉप सरफेसची हाय स्पीडनं जे एअर ब्लो झाले, अकॉर्डिंग टू बर्नौलीज थेरम, स्पीड इज लार्ज, प्रेशर डिक्रीजेस, म्हणजे ह्या टॉप सरफेसला प्रेशर डिक्रीज होतं, त्यामुळे बिलोचं लिक्विड जे आहे, लिक्विड आपलं राईज होऊन तिथं आल्यानंतर त्या ठिकाणी हे ब्लास्ट होऊन स्मॉल ड्रॉपलेट्स तयार होऊन हे काय होतं, स्प्रे होतं. दिस इज द प्रिन्सिपल युज्ड इन दिस atomizer. नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ बर्नौलीज थेरम इज ब्लोइंग ऑफ रूफ बाय स्टॉर्मी विंड. त्यावेळी वादळ होतं, वादळ झाल्यानंतर when high speed stormy wind blows over a rooftop, it causes low pressure P above the roof in accordance with the Bernoulli's principle. हे जे डायग्राम दाखवलंय, डायग्राम मध्ये इथं विंड ब्लो होतंय बघा, त्यामुळे व्हिडिओ मध्ये पण दाखवलेलं आहे, वादळी वारं वाहत आहे हाय स्पीडनं, त्यामुळे हे टॉप सरफेस जे आहे ह्या रूफचा, म्हणजे छप्पर जे आहे झोपडपट्टीचं, त्या वरचं जे स्पीड आहे हे जास्त स्पीड असल्यामुळे तिथलं प्रेशर पी जे आहे कमी झालेलं आहे, जास्त स्पीडमुळं हे वारा वाहल्यामुळं. However, the air below the roof inside the room is still at the atmospheric pressure P naught. तरी पण आतमधली जी हवा आहे हे as it is atmospheric pressure ला असतं, आतलं प्रेशर हे. So due to this difference in pressure, the roof is lifted up and is then blown off by the wind. त्यामुळे काय होतं, आतलं प्रेशर आहे तेवढंच आहे, वरचं प्रेशर कमी झालेलं आहे, इथून वादळी वारा वाहल्यामुळं जास्त स्पीडमुळं हे एअर गेल्यामुळं इथलं प्रेशर कमी झालेलं आहे, आतलं प्रेशर ॲज इट इज आहे, प्रेशर डिफरन्स तयार झालेला आहे. प्रेशर डिफरन्स तयार झाल्यामुळे ह्या रूफला जे आहे, छप्परला वरच्या दिशेमध्ये फोर्स मिळतो आणि हे लिफ्ट होतं आणि साईडला नंतर ब्लो होऊन जातं, म्हणजे वाहून जातं.